स्टुडंट ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण वैदिक मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कोणत्याही संख्येचा वर्ग करताना कसा करावा त्याची गुणाकाराची एक साधी सोपी पद्धत आपण शिकलो होतो। त्याचबरोबर मी जसं सांगितलं होतं की वर्ग करण्याची एक दुसरी साधी सोपी पद्धत आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। टू हाऊ टू फाइंड स्क्वेअर एनी नंबर इन सेकंड। मग आता विदिन सेकंडमध्ये आपण नंबर कसा सॉल्व्ह करायचा आहे पहा। त्याच्यासाठी आपण हा एक साधा सोपा फॉर्मॅट आपण वापरणार आहोत। ए स्क्वेअर ऑब्लिक आहे इथे, त्यानंतर ए बी सी आणि बी स्क्वेअर आहे। मग आता ए बी सी म्हणजे काय तर दिलेल्या आपल्या दोन अंकी संख्या ज्या कोणत्या असतील तर त्यातली ही आहे युनिट नंबर आणि हा आहे टेन्स नंबर, म्हणजे कोणतीही दोन अंकी संख्या आहे। तर आणि सी जो वापरला आहे हा आपला आहे 2 नंबर, म्हणजेच काय स्क्वेअर। तर स्क्वेअर करताना काय करायचंय, अगोदर आपण सॉल्व्ह करताना हा बी चा वर्ग करून घ्यायचा आहे। ठीक आहे, बी चा वर्ग करायचा आहे। त्यानंतर ए बी आणि सी ह्या दोन्ही तिन्ही संख्यांच्या ह्या दोन आणि हा वरचा घातांक ह्या दोघांची गुणाकार करायचा आहे आणि त्यानंतर तो इथे लिहायचा आहे 2 नंबरला। आणि त्यानंतर पुढे जो नंबर राहतोय ए याचा फक्त वर्ग करायचा आहे, म्हणजे आपल्याला वर्ग फक्त दोनच संख्यांचा करायचा आहे आणि मधल्या संख्येची गुणाकार करायचा आहे। ठीक आहे, मग आता ज्या छोट्या छोट्या संख्या असतात त्यांचा वर्ग आपण साधारण 20 पर्यंत पाठांतर मुलांचं होतं, पण ज्या 30 किंवा 40 50 60 99 पर्यंतच्या मोठ्या संख्या आहेत असे नंबर्सचा वर्ग करणं मुलांना पटकन जमत नाही, त्याच्यासाठीची ही साधी सोपी पद्धत आहे। मग आता आपण एक एक्झाम्पल मी इथं घेतलंय 27 म्हणजे 27। आता 27 चा वर्ग करण्यासाठी आपण हा फॉर्मॅट यूज करायचा आहे। पहा, ए स्क्वेअर ऑब्लिक ए बी सी इंटू बी स्क्वेअर। आता मी इथे हे एक्झाम्पल लिहून दिलंय, हे सॉल्व्ह केलेलं आहे। तरी पण आपण कसं सॉल्व्ह करायचं ह्या फॉर्मॅटनुसार। ए म्हणजे काय आहे 2, बी म्हणजे 7, सी म्हणजे परत आपला काय येतो 2 येतो। मग आता आपण बी चा वर्ग करायचा आहे ह्या फॉर्मॅटनुसार। आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया। 7 चा वर्ग किती असतो मित्रांनो 49 बरोबर। जो 4 राहतोय तो आपण कंसामध्ये किंवा मनामध्ये ठेवायचा आहे हातचा। त्यानंतर ए बी सी 1 बी आणि सी ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे। बे 7 14, 14 दुने 28, 28 आणि 4 किती होतात सांगा 22 बरोबर। मग ते 22 मधले फक्त 2 इथे लिहायचे आणि जो 2 राहतोय तो आपण परत हातचा मनात ठेवायचा। त्यानंतर पुढची आपली संख्या आहे 2, 2 चा वर्ग किती असतो सांगा, 2 चा आपला वर्ग येतो 4 आणि आलेला जो आपला हातचा आहे 3, तर 4 आणि 3 7, म्हणजे आपल्याला आलेलं उत्तर किती येतंय 729। ठीक आहे, म्हणजे आपण संपूर्ण संख्येचा वर्ग करण्यापेक्षा आपण थोड्याशा वेळामध्ये सर्व संख्येचा वर्ग करू शकतो। त्याच प्रकारे आपण 43 नंबर घेतलाय, हा नंबरचा गुणाकार वर्ग आपण कसा करणार याच फॉर्मॅटनुसार। सी स्क्वेअर ए बी सी ब्रॅकेट स्क्वेअरचा कसा करणार फॉर्मॅटनुसार, ए स्क्वेअर ए बी सी आणि बी स्क्वेअर हा फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवा। 3 चा वर्ग किती असतो 9, त्यानंतर ए बी सी 3 चौक 12, 12 गुणे 24, मग 24 चे फक्त 4 इथे लिहायचेत आणि 2 जे हातचे असतात ते मनात ठेवा किंवा तुम्ही रफ मध्ये कुठेही लिहू शकता। त्यानंतर 4 चा वर्ग, 4 चा वर्ग किती असतो 16, 16 आणि 2 18। ठीक आहे, म्हणजे विदिन सेकंड मध्ये। आणि हेच जर पद्धत तुम्हाला गुणाकाराने जरी सॉल्व्ह केली तर त्याला थोडासा वेळ जास्त लागेल, पण ही पद्धत जरा तुम्हाला जास्त सोपी पडू शकते। म्हणजे आपण जास्त वेळ न घेता ही या प्रकारचे एक्झाम्पल आपण पटापट सॉल्व्ह करू शकतो। म्हणजे